रघुवंशाचा तिसरा सर्ग आपण अभ्यासतोय आणि तिसऱ्या सर्गामधल्या 44व्या श्लोकापर्यंत आपण पोहोचलेलो होतो. 44वा श्लोक आपण पाहत असताना त्याचा अन्वय अर्थ आणि त्याचा थोडक्यात अर्थ स्पष्टीकरण आपण पाहिलं होतं आणि त्याच्यातली एक गोष्ट आपण काल बघत होतो की इथे कालिदासांनी म्हटलेलं आहे 44व्या श्लोकामध्ये, मखांश भाजां प्रथमो मनीषिभिः त्वमेव देवेंद्र सदा निगद्यसे अजस्र दीक्षा प्रयतस्य मद्गुरोः क्रिया विघाताय कथं प्रवर्तते. अशा प्रकारे रघुने इंद्राला विचारलेला हा प्रश्न आहे की हे देवेंद्र, मनीषिभिः त्वमेव मखांश भाजां प्रथमः सदा निगद्यसे अजस्र दीक्षा प्रयतस्य मद्गुरोः क्रिया विघाताय कथं प्रवर्तते. म्हणजे इथे रघु हा इंद्राला विचारतोय. इंद्राशी बोलताना रघु इंद्राला म्हणतोय, काय म्हणतोय की हे देवेंद्रा, हे देवांचा राजा, हे इंद्रा, की आजपर्यंत मनीषी लोकांनी म्हणजे विद्वानांनी ऋषीमुनींनी असं सांगितलेलं आहे की यज्ञाचा जो हवीर भाग आहे त्या हवीर भागाचं प्रथम ग्रहण करण्याचा मान जर कोणाला असेल, तो हवीर भाग प्रथम घेण्याचा मान जर कोणाचा असेल तर तो हा तुझा आहे, इंद्राचा आहे. असं असतानाही जे माझे वडील दिलीप राजा संपूर्ण आयुष्यभर यज्ञासाठी आयुष्य खर्च करत आहेत, यज्ञाची दीक्षा ज्यांनी घेतलेली आहे अनंत काळापर्यंत निरंतर, अशा त्यांच्या या यज्ञीय कार्यामध्ये तू विघ्न का उत्पन्न करतोयस, असा प्रश्न इथं रघुने दिलीपाला विचारलेला आहे. आणि मग आपण या श्लोकाचं विवेचन पाहू. त्याच्यामध्ये काल आपण बघत होतो मनीषी, नाही का, मनीषिभी असा जो शब्द आलेला आहे. मनीषी, मनीषी म्हणजे कोण, तर मनीषी म्हणजे हे ऋषी मुनी, नाही का. मनीषी शब्दाचे आपण वेगवेगळे अर्थ पाहिले होते की मनीषी कसा असतो, मनीषी कोणाला म्हणतात. कवीर मनीषी परिभ स्वयंभू. मग तो मनीषी कसा आहे, भगवंत म्हणा किंवा ऋषी मुनी म्हणा, संत म्हणा, हे सगळे लोक कसे आहेत, तर त्याच्यासाठीच आपण वेगवेगळं वर्णन पाहिलेलं की त्याच्यामध्ये ते धीर आहेत, प्राज्ञ आहेत, बुध आहेत, ज्ञ आहेत, विचक्षण आहेत, नाही का. असे अनेक शब्द आपण त्यांच्यासाठी पाहिले आणि ही सगळी विशेषणं कोणासाठी वापरलेली आहेत, या ऋषीमुनींसाठी वापरलेली, या भगवंतासाठी वापरलेली, नाही का. असा मनीषी, मला माझ्या जीवनात असा मनीषी बनता आलं पाहिजे. जसे हे सगळे रघुवंशी राजे सुद्धा मनीषीच होते एक प्रकारे, प्रचंड विद्वान. की ज्यावेळेस आपण रघुचं वर्णन वाचलं होतं, रघु लहानपणी ज्यावेळेस त्याने विद्या प्राप्त केलेली, तर त्या विद्यार्जनाच्या वेळेस रघु कसा होता, तर विद्यार्जनाच्या वेळेस रघुने विद्या प्राप्त करताना त्याने फक्त आणि फक्त ज्याप्रमाणे सूर्य सकाळी येऊन संध्याकाळी मावळतोय, एका दिवसात संपूर्ण विश्व पादाक्रांत करण्याची गती ज्याप्रमाणे सूर्याची आहे, त्याचप्रमाणे सर्व शास्त्रांमध्ये, सर्व विद्यांमध्ये पारंगत होण्याची गती ही या रघुमध्ये होती. अशी सुंदर तुलना कालिदासाने तिथं केलेली. मग ज्याच्या बुद्धीची गती इतकी आहे तो मनीषी नव्हे का, ज्याला सगळी शास्त्र माहिती आहे तो मनीषी नव्हे का. नक्कीच तसाच रघु होता, तसाच दिलीप होता, राम होता, सगळे तसेच होते. म्हणून हा रघुवंश आहे. भग नाही का, ह्या सगळ्या वंशामधला भागीरथ असेल, सगर असेल, इक्ष्वाकू असेल, हे अनेक राजे ज्या वंशात होऊन गेलेले, असा हा रघुवंश आहे. इक्ष्वाकूचा कुळ, नाही का, इक्ष्वाकूच्या कुळात जन्माला आलेले हे सगळे रघुवंशी राजे, ते सगळे नक्कीच अशा प्रकारे मनीषी होतेच, नाही का. आणि ते मनीषी होते म्हणून इथं आज आपण त्यांची चरित्र अभ्यासतोय.
ते जर मनीषी नसते तर आपणही त्यांच्या चरित्रांचा अभ्यास करण्याचा किंवा त्यांचं चरित्र पाहण्याचा काही संबंध प्रयत्न करायचा. मनीषिभिः हे एक विशेषण वापरलेले ऋषीमुनींसाठी किंवा सरळ ऋषीभिः असं पण तिथं कालिदास म्हणू शकला असता. काय त्याच्यामध्ये अजून एखादं पद त्याने काहीतरी ऍड केलं असतं, एखादं अक्षर त्याने टाकलं असतं, 4 अक्षरी शब्द तिथं झाला असता आणि बरोबर छंदात सुद्धा ते बसवता आलं असतं त्याला, नाही का. ऋषीभिः टाकलं असतं, मुनीभिः टाकलं असतं किंवा इतर काही. मनीषी असा शब्द वापरण्यामागचं कारण आहे की मनीषी या शब्दामागे खूप मोठा अर्थ दडलेला. अर्थ आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, भारतीय संस्कृतीचा दृष्टिकोन आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही रचना की हे देवेंद्र मनीषीभिः असं म्हटल्यानंतर पुढे काय, मखांश भाजाम. मुखांश भाजा, मुख. मुख म्हणजेच काय, मुख म्हणजे आपण त्याला एक प्रकारचं हवन म्हणतोय, हवीर द्रव्य अर्पण करणं, आहुती देणं, त्याला मुख म्हटलं. आहुती देणं किंवा हवीर द्रव्य अर्पण करणं. मुखांश भाजा. मुख शब्दाचा अर्थ आहे अ सॅक्रिफिशियल राईट. अ सॅक्रिफिशियल राईट. राईट म्हणजे RITE, राईट. राईट म्हणजे एक प्रकारचा संस्कार, एक प्रकारचं सत्कर्म किंवा एक प्रकारचं त्याच्यावरती घडलेलं संस्कारांचं सिंचन. ते कसं आहे, सॅक्रिफिशियल, अ सॅक्रिफिशियल राईट, दॅट इज मख. त्याला मख म्हटले. आता सॅक्रिफिशियल राईट, आता थोडस आपण जर मागे जाऊन पाहिलं तर मागे जाऊन पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल, काय लक्षात येईल की ज्यावेळेस आपण यजवना, हे यजवनाचा विचार आपण करत होतो आणि यजवनाचा विचार करत असताना त्याच्यामध्ये आपण यज्ञाची कायम ज्याने दीक्षा घेतलेली आहे, असा यज्ञाची ज्याने दीक्षा घेतलेली आहे असा राजा दिलीप, हे त्याचं वर्णन बघत असताना आपण तिथं यज्ञ म्हणजे काय ही संकल्पना पाहिली होती. जे त्यावेळेस उपस्थित असतील त्यांना लक्षात येईल की आपण खूप दिवस, जवळपास महिनाभर म्हटलं तरी कमीच पडेल, इतके दिवस आपण त्या यज्ञावरती फक्त विचार करतो. यज्ञाच्या एका व्याख्येवरती, यज्ञाच्या अशा अनेक व्याख्या आहेत, पण त्याच्यापैकीच्या एका व्याख्येवरती आपण विचार करतो, एका व्याख्येचा आपण विचार करतो. आणि त्या व्याख्येमध्ये यज देवपूजा असं त्यांनी म्हटलं. यज देवपूजा, संगतीकरणम, मैत्रीकरणम, दानम, ही यज्ञाची व्याख्या होती. आणि ती यज्ञाची व्याख्या बघत असताना मग आपण त्यावेळेस म्हटलं होतं की परत ह्याच्या संबंधित, यज्ञा संबंधित जे विषय येतील ते त्यावेळेस आपण पाहूया. त्याच्यातला जो यज देवपूजा, संगतीकरणम, मैत्रीकरणम, दानम, तर इथं हा देवपूजा आणि दानम ह्या दोघांशी संबंधित असा हा विषय. मखांश भाजाम, नाही का, हा जो विषय आहे मखांश भाजाम, प्रथमम व्यर्थ, इथं हा विषय त्या दोन्ही गोष्टींशी जोडलेला आहे. कोणत्या, एक आहे देवपूजा आणि दुसरी आहे दानम. मखांश भाजाम प्रथमो मनीषी. मखांश भाज
घेण्यामध्ये ज्याचं प्रथम स्थान आहे असा तू इंद्र आहेस. आणि असा जर तू आहेस तर असा तू का आहेस? आणि तो मखा म्हणजे काय, हवीर द्रव्य म्हणजे काय, आहुती म्हणजे काय, किंवा दान, किंवा ज्याला आपण सॅक्रिफाईस म्हणल्यानंतर त्याग, याचा काय अर्थ आहे, तो कशासाठी आहे? थोडा आपण या गोष्टीचा विचार करूया. का मखांश भागाम, मख, मख शब्द म्हणजे काय, अ सॅक्रिफिशियल राईट, RITE, राईट. म्हणजे त्याला आपण म्हणूया की एक प्रकारचा त्याग. आणि तो त्याग कशा प्रकारचा त्याग, की ज्याला आपल्या इथं म्हणतात यज्ञामध्ये देवासाठी दिलेली गोष्ट. आपल्या इकडे प्राचीन काळामध्ये पद्धत होती अशी की यज्ञामध्ये एखाद्या पशुचा बळी दिला जायचा. तो पशुचा बळी कशासाठी असायचा, या त्यागाच्या उद्देशाने असायचा. म्हणून त्याला सॅक्रिफिशियल राईट असं म्हणलं. राईट म्हणजे संस्कार. यज्ञ हा कशासाठी, या त्यागाच्या संस्कारासाठी यज्ञ आहे. आधीचा आपला जर विषय लक्षात असेल सगळ्यांच्या, यज्ञ म्हणजे काय, ज्याच्यावरती आपण खूप चिंतन केलेले त्यावेळेस, तर त्या विषयाशी आता हा विषय आपण जोडूया. यज्ञामध्ये त्याग, दान, देवपूजा या सगळ्या गोष्टींचं महत्व आहे. आणि म्हणून हा जो त्याग आहे, मग हा त्यागाचा एक विधी आहे. राईट, राईट शब्दाचा एक अर्थ होतो विधी किंवा एक अर्थ होतो संस्कार. त्यागाचा संस्कार जिथे आहे किंवा त्यागाचा विधी जिथे आहे त्याला यज्ञ म्हटलं. या त्यागाच्या विधीशिवाय, त्यागाच्या संस्काराशिवाय यज्ञ होऊ शकत नाही. म्हणून त्याला मखा म्हटलं. किंवा आपल्या इथं आहुती, आहुती हा शब्द आपण सहजगत्या वापरतो किंवा आजकाल मुलींची नावं ठेवतात आहुती. आहुती हा जो शब्द आहे त्याचा अर्थ काय आहे, आहुती म्हणजे पण ऑफरिंग ऑब्लेशन असंच त्याला आपण म्हणूया. ऑफरिंग ऑब्लेशन म्हणजे एखादी गोष्ट देणे. ऑफरिंग ऑब्लेशन विथ द अग्नी, विथ द फायर. जो काही अग्नी आहे, जी काही फायर आहे, विथ अग्नी. तो होम कोणाला द्यायची ती, टू द डीटीज, टू द डीटीज नाही का, म्हणजे डीटीज म्हणजे जे देव आहेत, त्या देवांना एखादी गोष्ट, एखादा हवीर द्रव्य हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या अग्नीच्या मुखातून करायचं. त्याला आहुती म्हटलं. आहुती म्हणजे काय, की जी गोष्ट द्यायची आहे, ज्या द्रव्याचा त्याग करायचा आहे, तो त्याग कशाच्या द्वारे करायचा आहे, त्या अग्नीद्वारे करायचा आहे. आणि कोणापर्यंत पोहोचवायचा आहे, तर ज्या देवासाठी तो यज्ञ केला जात आहे त्या देवाला तो भाग पोहोचवायचा आहे. म्हणून केली जाणारी जी क्रिया आहे तिला आहुती म्हटलं. मग हा मख असेल किंवा ही आहुती असेल, आणि किंवा ज्याला आपण हवी असं म्हणतो, हवी, हू असा शब्द आहे मूळ. आणि त्या हूयते अनेन इति, हूयते अनेन इति त्याला म्हटले हू जुहोती असा एक धातू आहे संस्कृतात. आता परत आपला तो विषय येईल की संस्कृतात येते, आम्हाला काही कळत नाही, आम्हाला काही कळत नाही म्हणून आम्ही हात वर करून मोकळे. जी गोष्ट समजा माझ्या आयुष्यात गरजेची नाही आणि ती मला कळाली नाही, तिच्यासाठी मी हात वर केले, मान्य पाहिजे, नको तिच्या टाइम वेस्ट करण्याची गरज नाही. पण जी गोष्ट माझ्या आयुष्यासाठी आवश्यक आहे
तिच्या विना आयुष्य हे सुंदर बनवता येणं शक्य नाही. तिच्याशिवाय आयुष्याची शोभा वाढवता येणे शक्य नाही. तिच्यासाठी मात्र येत नसेल तर हात खाली करून ती गोष्ट हातात उचलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तिचा हात वर करून चालणार नाही. संस्कृत येत नसेल तर मी संस्कृत शिकेल, प्रयत्न करेल. आणि जर मी शिकलो नाही तर माझी पुढची पिढी काय शिकणार आहे? त्यांना मी काय आदर्श उभा करणार आहे त्यांच्या समोर? त्याला जर मी म्हटलं अरे तू संस्कृत शिक, तू काय म्हणेल? बाबा तुम्ही शिकले का संस्कृत? तुम्ही तर संस्कृत शिकले नाही आणि मला सांगताय संस्कृत शिकायला. या प्रश्नाला जर मला सामोरं जायचं नसेल तर त्यासाठी आत्तापासून मला तयारीला लागलं पाहिजे. आणि ज्यांना वाटत असेल नाही आता आमची मुलं तर मोठी झाली, आता आम्ही नाही शिकलं तरी चालतंय, पण त्यांनी हा जन्म तर मला चाललेलाच आहे, निदान पुढच्या जन्मातली सुरुवात तरी पहिल्यापासून करता येईल म्हणून आता काहीतरी करायचं लागलं पाहिजे. नाही का आपल्या इकडे कसं असतं, साधी गोष्ट आपण आता ते सरकारने हेच केलंय. आधी असायचं ना की 10वी मध्ये उद्या 10वीचा वर्गात मी प्रवेश करणार आहे, 10वीच्या वर्षाला मी प्रवेश करणार आहे आणि 10वीचा वर्ग हा जून जुलै मध्ये चालू म्हणाले. पण त्या मुलांचे क्लासेस मात्र जानेवारी फेब्रुवारी पासूनच चालू होतं. का? कारण 10वीच्या वर्षात त्याला चांगले मार्क्स पडायचे असतात म्हणून त्याची तयारी ही आधीपासून तो करायला घेतो. जानेवारी पासूनच ते क्लासेस चालू होत आहेत. सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत सगळं सिलेबस पण संपलंय आणि मग सप्टेंबर ते मार्च फक्त आणि फक्त रिव्हिजन. साधं मुलं जर अभ्यासात ही गोष्ट करू शकतात तर माझ्या जीवनात मला ही गोष्ट करता येणार नाहीये का? ठीक आहे, माझं आयुष्य आता उतार वयात आलेलं आहे, मी आलेलो आहे, आता जानेवारी पर्यंत आलोय, आता काय शिकणार 3 महिन्यात. पण या जानेवारीने सुरुवात मी पुढच्या जन्मासाठी करेन. या उतार वयात मी सुरुवात ही पुढच्या वयासाठी करेन. तरी शंकराचार्य म्हणत असते नाही नाही रक्षते करून या करणे. पण तरी सुद्धा आपल्या इकडे उदाहरण आहे, सातवळेकरांनी वयाच्या 40व्या वर्षी संस्कृत शिकायला सुरुवात केलेली आणि एकदम प्रमाणभूत असं वेदांत मराठीत भाषांतर त्यांनी केलेलं आहे. नंतर मला जर माझं जीवन असं बनवायचं असेल तर त्याच्यासाठी संस्कृत हे आवश्यक आहे. तर ह्या गोष्टी कळतील. आता काय मुख, काय आहुती, काय हवी आणि काय हवीर द्रव्य आणि काय यज्ञ नाही यज्ञ, काय याग, काय त्याग, काय दान, ह्या गोष्टी मग अशा आम्हाला लवकर कळणार नाही. कळतील कधी ना कधी तर कळणार. पण जर पटापट गतीने जायचं असेल मला तर मला संस्कृत यावं लागेल. म्हणजे ती एकदम प्रिमिटिव्ह लँग्वेज आहे, अगदीच प्राथमिक भाषा आहे ती. तर अरे उलट तीच प्राथमिक भाषा आहे म्हणून तो शिकला पाहिजे. नाही ती प्राचीन भाषा आहे, तिचा आता काय उपयोग आहे? त्या भाषेचा कोणत्याही काळात उपयोगच होणार आणि उपयोग एखाद्या गोष्टीचा होतोय का नाही म्हणून त्याच्यावरून तिचं मूल्य ठरत नाही. संस्कृत शिकली पाहिजे. असो, संस्कृत शिकणं हा आपला इथला मूळ उद्देश नाही. मूळ हेतू हा आपला संस्कृती जाणणं आणि संस्कृती जीवनात आणणं. पण ती सगळी संस्कृती आपली सांगितली आहे संस्कृतात, त्याच्यामुळे ते संस्कृत मध्ये येत राहत. कारण संस्कृत शिवाय संस्कृती नाही आणि संस्कृती शिवाय संस्कृत नाही. दोघे हातात हात घालून आपले परस्पर एकमेकांना सोबत करून पुढे चालले. परस्पर भावयंत श्रेय परमवाप्त असं हे संस्कृत आणि संस्कृती पुढे चालली. त्याच्यामुळे संस्कृती सांगताना संस्कृत येणारच आणि संस्कृत सांगताना संस्कृती येणार. इतका दोघांचा एकमेकांशी परस्पर संबंध आहे. असो तर हे आहुती, हवीर द्रव्य, मख, यज्ञाचं हे प्रमुख काम की देवतांना आहुती देणं.
देवतांसाठी काहीतरी सॅक्रिफाईस करणं, देवतांना काहीतरी ऑफरिंग, ऑबलेशन हे देणं. आणि ते देताना कशाद्वारे देणं? अग्नीद्वारे देणं. का बरं अग्नीद्वारे का देणं? वेदामध्ये आपण पाहिलं तर अग्नीची इतकी सुक्त गायलेली. ऋग्वेदाच्या प्रत्येक मंडलामध्ये, एखादं मंडल सोडलं तर प्रत्येक मंडलामध्ये या अग्नीची स्तुती झालेली आहे आणि त्या अग्नीच्या स्तुतीने सुरुवात झालेली मंडळ. ऋग्वेदाचा पहिला मंत्र अग्निमिळे पुरोहितम जन्यस्य देवम ऋग्वेदम अवतारम रत्नदातमम, हे सगळे सुरुवातच ज्या अग्नीने झालेली. त्या अग्नीला का महत्व आहे? कारण भगवंताची जी दोन मुख आहेत त्या दोन मुखांपैकी एक मुख म्हणजे अग्नी. फायर, आपण ज्याला फायर म्हणतोय, अग्नी हे भगवंताचं मुख आहे. भगवंताचं एक मुख आहे ब्राह्मण, तर दुसरं मुख आहे अग्नी. तर ब्राह्मण म्हणजे काय? वंशाने ब्राह्मण का? जातीने ब्राह्मण का? जन्माने ब्राह्मण का? नाही. ब्राह्मण हा कर्माने ब्राह्मण, वृत्तीने ब्राह्मण, विचारांनी ब्राह्मण, कृतीने ब्राह्मण, शील, चारित्र्य यांच्याद्वारे जो ब्राह्मण आहे. ब्रह्मासाठी जो फिरतोय, ब्रह्माच्या विचारांना टिकवण्यासाठी, समाजात उभं करण्यासाठी जो झटतोय, त्याचं नाव ब्राह्मण. ब्रह्मचर्याचं व्रत ज्याने घेतलेलं आहे तो जसा ब्रह्मचारी तसाच हा ब्राह्मण. पण आज आपल्याला ब्राह्मण शब्द म्हटला की कुठंतरी जातीवाचक, कुठंतरी व्यक्तिवाचक, कुठंतरी वंशवाचक असा तो शब्द वाटतो. पण तो वृत्तीवाचक शब्द आहे. वृत्तेन ब्राह्मणो भवति, वृत्तीने ब्राह्मण झाला पाहिजे. जर वृत्तीने ब्राह्मण नसेल तर त्या ब्राह्मण्याला, ब्राह्मणत्वाला काही एक अर्थ नाही. नुसता नावाचा ब्राह्मण जर उरत असेल, ब्रह्माचं काम काढीचं जो करत नसेल, स्वतः पण आणि लोकांना पण, दोघांना पण ब्रह्मापर्यंत पोहोचवण्यासाठी जो प्रयत्न करत नसेल, फक्त आणि फक्त पैसा, संपत्ती, बँक बॅलन्स, गाडी, बंगला, घोडे यांच्यासाठी जो आयुष्य खर्च करतोय, त्यांच्यासाठी जो बुद्धी वापरतोय, त्याला ब्राह्मण म्हणता येणार नाही. मग तो जातीने का असला तरी चालेल, पण तो ब्राह्मण नाही. वेदांनी जो ब्राह्मण शब्द वापरलेला आहे, उपनिषदांनी म्हणा वारंवार जो ब्राह्मण शब्द वापरलेला आहे, तो याकरता वापरलेला आहे. मग अशा लोकांनी या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. तर तो ब्राह्मण म्हणजे एक भगवंताचा मुख आहे की ज्या मुखाने भगवंत बोलतो ते मुख म्हणजे ब्राह्मण. की ज्याची वाणी 24 तास भगवंताचं नाव घेते, भगवंताचे विचार गावोगावी घेऊन जाते, तो ब्राह्मण. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम, मग संत चोखामेळा असतील, संत जनाबाई असतील, कबीर असतील, गोरा कुंभार असेल, नरहरी सोनार असेल, हे कोणीही घ्या, हे सगळे खऱ्या अर्थानं ब्राह्मण होते. आज आपण म्हणू असं कसं काय, तो तर कुंभार होता, तो तर सोनार होता, तो तर शिंपी होता, तो तर तांबार होता, मग हे कसे काय ब्राह्मण? तुम्ही समाजाचं सगळं अधःपतन करताय, तुम्ही समाज रचनाच बदलून टाकताय, तुम्ही सगळा इतिहास बदलायला निघाले. इतिहास बदलला जात नाहीये, इतिहास त्यांनी घडवलेला आहे, जो घडायचा आहे तो तुला समजला नाहीये की तुझी मूर्खता आहे. तो इतिहास वाचायचा कसा, त्या इतिहासाकडे पाहायचं कोणत्या दृष्टीने, ती दृष्टी आणि ती बुद्धी तू गणन ठेवलेली आहे.
त्याच्यामुळे तुमच्या डोक्यात हा प्रकाश पडत नाहीये की खऱ्या अर्थानं ब्राह्मण कोण. आज तू फक्त वोट बँकचं राजकारण करण्यासाठी ब्राह्मणांचा मुद्दा उचलतोय आणि त्या मुद्दा उचलण्यापुरताच ब्राह्मणांचा वापर तू करून घेतोय. त्याला ब्राह्मण म्हणत नाही. ब्राह्मण म्हणजे तो ब्रह्माच्या विचारासाठी, भगवंताच्या विचारासाठी, परब्रह्माच्या विचारासाठी झटतोय, दिवस रात्र झगडतोय, तो ब्राह्मण. तुकाराम महाराज ज्यावेळेस म्हणताय रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, हा रात्रंदिन ज्यांना युद्धाचा प्रसंग आहे ना, ते कोणतं युद्ध आहे? हे युद्ध आहे की या समाजामध्ये भगवत विचारांचं स्थान लयाला जात चाललेलं आहे. या समाजामध्ये ही संस्कृती कायम रुदन करते. संस्कृतीचा श्वास जिथं घुसमटायला लागलेला आहे, गुदमरायला लागलेला आहे, त्या संस्कृतीला पुन्हा हातात खेळत उभं करणं, तुष्यंतीच रमंतीच असं तिला करणं, भगवंताच्या विचारांची बैठक समाजामध्ये पुन्हा प्रस्थापित करणं, हे काम ज्याची वाणी करते त्याला हा रात्रंदिन युद्धाचा प्रसंग येतोय. कारण हे समाजामध्ये सगळे तथाकथित धर्म मार्तंड कायम होते, असणार आहेत आणि आहेत सुद्धा. त्यांच्यामध्ये उभं राहून जो खऱ्या अर्थानं हे भगवंताचं काम करेल तो ब्राह्मण, त्याला ब्राह्मण म्हटले. मग जरी तुकाराम महाराज वाणी असले नाही का, जरी गोरोबा काका कुंभार असले, जरी एखादा नरहरी सोनार असला, जरी कबीर जुलाहा असला नाही का, संत तुलसीदास, हे सगळे कोणीही बघा, हे सगळे खऱ्या अर्थानं ब्राह्मण. भगवंताच्या विचारांसाठी जो झटतोय, ज्याचं मुख हे भगवंतासाठी वापरलं जाते, मुखम पवित्रम यदि राम नामम, ज्या मुखातून कायम रामाचं नाव आलेलं आहे, रामाचं काम ज्याच्या मुखाने केलेलं आहे, ज्याचं मुख उघडलंय ते फक्त आणि फक्त रामाच्या कामासाठी, भगवंताच्या कामासाठी, त्याला ब्राह्मण म्हटलेलं आहे. आणि ते ब्राह्मण हे भगवंता, तो ब्राह्मण एक भगवंताचा मुख आहे की ज्या मुखातून भगवंत बोलतोय. गीतेने पण 18व्या अध्यायामध्ये या सगळ्यांची कर्म सांगितलेली आहेत. ब्राह्मणाचं कर्म काय आहे, क्षत्रियाचं कर्म काय आहे, शूद्राचं काय आहे, वैश्याचं काय आहे. आणि जिथे अध्यापन जर होत नसेल वेदांत, तिथे या वेदांचे स्वर उच्चारले जात नसते, ज्या घरामध्ये या वेदांचं प्रामाण्य मानलं जात नसेल, या वेदांचं स्थान जिथे असेल, त्याला ब्राह्मणाचं घर म्हणता येणार नाही. ज्या मंदिरामध्ये हे वेदांचे उद्घोष नसतील, ज्या मंदिरामध्ये या वेदांचे स्तोत्र पाठ होत नसतील, वेदांचे सूक्त पठण जिथं होत नसेल, त्याला मंदिर कसं काय म्हणणार. ती गत इथं ब्राह्मणाची सुद्धा आहे. आज आम्ही ब्राह्मण म्हणतोय स्वतःला, पण याच्यातून एकही कर्म आम्ही करत नाही. आम्ही कशासाठी राहिलं ब्राह्मण? नाही आम्ही नॉनव्हेज खात नाही, नाही आम्ही दारू सिगरेटला हात लावत नाही, नाही आम्ही अशा गोष्टी करत नाही, नाही अरे तू ह्या गोष्टी करत नाही पण तू करतोस काय? नाही करत या गोष्टीचा पाडा खूप मोठा घातोय, पण तू करतोयस काय? या गोष्टीच्या पाड्याचा शून्य लागत जाते. तर मग तुला ब्राह्मण कोणत्या अर्थाने म्हणायचा, हा प्रश्न आहे. भगवंताचे विचार तू एका माणसापर्यंत जरी घेऊन गेलेला आहे ना, त्याच्या हृदयात ते विचार भरण्यासाठी थोडा तरी तू प्रयत्न केलेला आहे का? आणि तो जर नसेल तर मात्र तो फक्त आणि फक्त नावाचा औषध, वृत्तीचा झाला पाहिजे. ज्याच्या विचारांमध्ये कायम ब्रह्माचंच चिंतन आहे,
ते सगुण साकार असेल, निर्गुण निराकार असेल, पण हे चिंतन ज्याच्या डोक्यात आहे. म्हणून भगवंतांनी सांगितलेले मन्मना भवमत्भक्तो मत्याजी मान नमस्कुरु मामे वैशेषि सत्यन्ते प्रतिजाने प्रियोति मे. हे वारंवार सांगतायत. यो मद्भक्त मे प्रिय, यो मद्भक्त मे प्रिय, हे काय? तो माझा भक्त आहे, तो खरा माझा लाडका आहे, तो खरा ब्राह्मण जो या भगवत विचारांना समाजापर्यंत घेऊन जाण्याचं काम करतोय, समाज मनाला उचलण्याचं काम जो करतोय, समाजाच्या पाठीचा कणा स्थिर करण्याचं काम जो करतोय, ताठ करण्याचं काम जो करतोय, तो ब्राह्मण आहे. आणि हा ब्राह्मण वेदांना अपेक्षित आहे, हा ब्राह्मण उपनिषदांना अपेक्षित आहे. तसा ब्रह्मवृत्तीचा, ब्रह्मत्व या वृत्तीचा मी झालो पाहिजे, तर मी भगवंताचं मुख बनेल. आणि ज्याप्रमाणे हे ब्राह्मण हे भगवंताचं एक मुख आहे हे बोलण्यासाठी, त्याचप्रमाणे एखादी गोष्ट स्वीकार करण्यासाठी, खाण्यासाठी जे खाण्याचं दुसरं मुख आहे ते मुख म्हणजे अग्नी आहे. भगवंताची दोन मुख आहेत, एका मुखाने तो बोलतोय तर दुसऱ्या मुखाने तो खातोय. ही महत्वाची कामं जी आहेत दोन आपल्या तोंडाची मुखाची, त्यातले एक ब्राह्मण तर दुसरा अग्नी. अग्नीच्या मुखातून भगवंत ग्रहण करतोय. का बरं? कारण भगवंत हा कसा आहे, अत्यतिष्ठ दशांगुलाम, हे जे त्याचं वर्णन केलं. अत्यतिष्ठ दशांगुलम म्हणजे ही संपूर्ण सृष्टी जितकी पण मोठी असेल ना, त्या सृष्टीचा कायम जो 10 बोट वरती राहणार, असं जे परब्रह्म तत्व आहे, त्या तत्वाला एखादी गोष्ट द्यायची असेल तर ती आपण देणार कशी? मला कितीही वाटलं की चला आज देवाला काहीतरी देऊया, पण ते कसं देणार? तर त्याच्याकडे घेऊन जाणारी जी शक्ती आहे, ही शक्ती त्याचं मुख म्हणजे अग्नी आहे. कारण अग्नी बघा, अग्नी कधी पण ज्यावेळेस कुठे पण प्रज्वलित होतोय, ज्यावेळेस कुठेही आग लागते ना, अगदी ती मातीच्या काडीपासून असो किंवा जंगलातल्या वणव्यापर्यंत असो, कुठे जिथेही आग लागते त्या अग्नीची दिशा ती कुठे असते? ऊर्ध्व दिशा. त्याची गती कुठे असते? ऊर्ध्व, वरच्या दिशेने अग्नी जातो. काय असं कधीच होत नाही की अग्नी हा खालच्या दिशेला गेलेला आहे, अधोगमन अग्नीचं होतंय असं कुठेच दिसणार नाही. जगात कुठेही तुम्ही अग्नी प्रज्वलित करा, तो कायम वरतीच जाणार. हा, आता तुम्ही फोर्सफुली त्याला एखादा यंत्र वापरून जर खाली ढकलायचा प्रयत्न केला तर तो खाली जाणार आहे. पण अग्नीचा जो स्वभाव आहे तो स्वभाव हा कायम ऊर्ध्वगतीचा. मग अग्नी हा ऊर्ध्वगती आहे, म्हणजे ऊर्ध्वगती. आणि ऊर्ध्वगतीने आपण सगळ्यात शेवटी गेल्यानंतर कुठपर्यंत पोहोचतोय? त्या परब्रह्मापर्यंत पोहोचणार आहे. आणि अधोगतीने गेलो तर आपण पशुत्वाकडे जाणार. म्हणून ही ऊर्ध्व गती ज्याची आहे तो अग्नी आहे. मग त्या अग्नीमध्ये कोणतीही गोष्ट तुम्ही टाका, त्या गोष्टीला स्वतःमध्ये सामावून घेण्याची ताकद त्या अग्नीची. आणि स्वतःमध्ये सामावून गेल्यानंतर त्याला भगवंतापर्यंत घेऊन जाण्याचं काम हे अग्नी करतोय. ती गोष्ट खाऊन भगवंतापर्यंत पोहोचवतोय. म्हणून भगवंताचं दुसरा मुख हा अग्नी आहे. आणि म्हणून आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला सांगितलं की मला जे पण भगवंताला काही द्यायचं आहे ते मी कशातून देईल? या यज्ञातून देईल, या अग्नीतून देईल. आणि म्हणून त्या अग्नीमध्ये आपल्या इथं नाही का
भिक्कम भट बसला पूजेला की तो लगेच विष्णवे स्वाहा, रुद्राय स्वाहा, अग्नये स्वाहा, नाही का, प्रत्येकाला तो स्वाहा 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 म्हणत जातो. इंद्राय स्वाहा, वरुणाय स्वाहा, असं करत 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 तो सारखं स्वाहा स्वाहा. हे स्वाहा काय आहे, स्वतः काय आहे. आता सध्या आपला तो विषय आहे, कारण ते परत विषयातून विषय वाढत जातो. पण अग्नी, अग्नीमध्ये या गोष्टींची आहुती दिली पाहिजे. हवी, हा हवी दिला पाहिजे. म्हणून आहुती ज्योती असा एक धातू आहे, तिथून येतो. भूजो देणे, एखादी गोष्ट देणे, त्याच्यामध्ये टाकणे, त्याचा त्याग करणे. आणि ती त्याग करत असताना, ती गोष्ट देत असताना मनामध्ये काय विचार पाहिजे, इदम न मम, इदम न मम असं म्हणणं पाहिजे. इदम न मम, की नाही ही गोष्ट माझी नाही आणि माझी नाहीये असं म्हणून मी त्या गोष्टीवरती तुळशी पत्र ठेवतोय आणि ती गोष्ट तुला अर्पण करतोय. हा त्याच्या मागचा भाव आहे. यज्ञ करत असताना आपल्याला फक्त एवढं दिसतं की बसलेल्या ऋषी मुनी काहीतरी समोर एक चौकोन आहे, त्या चौकोनात 2-4 लाकडं जळत आहेत आणि त्या लाकडांमध्ये काहीतरी वरून तूप काहीतरी काहीतरी उठत आहेत त्याला, आणि स्वाहा स्वाहा म्हणत राहिले आणि चाललाय तो यज्ञ. यज्ञ ही इतकी साधी भोळसट संकल्पना नाहीये. ज्या यज्ञावरती ही संपूर्ण संस्कृती आलोकी, हजारो वर्षांमध्ये एवढे काळाचे आक्रमण झाले असतील, परकीयांचे आक्रमण झाले असतील, अनेक गोष्टी आलेल्या असतील, अनेक विघ्न बाधा आलेले असतील, संकट आलेले असतील, तरी सुद्धा आज जी संस्कृती टिकून आहे, आपले पाय घट्टपणे रोवून उभी आहे, ती ही भारतीय संस्कृती, ती ही वैदिक संस्कृती, ती ही आर्यांची विचारधारा, ही या यज्ञावरती आधारित. आपल्याला वाटतं नाही काहीतरी 4 दाढीवाले लोक बसलेले, भगवे वस्त्र घातलेले आणि स्वाहा स्वाहा चालले, चालत आहे. आपण पण आपला आध्यात्मिकतेचा आवाज तिथं पायापासून पुढे निघून जातो. मग आमका किती धार्मिक आहे आणि किती आध्यात्मिक आहे, तो तिथं पाया पडला. त्याने त्या यज्ञीय अग्निकुंडात 1 रुपया टाकला. अरे तो तुझा 1 रुपया अग्नी कधीतरी घेऊन जाईल का तिथून. हरिर द्रव्यांमध्ये कोणत्या गोष्टी, कोणती द्रव्य त्याच्यात मला अर्पण करायची हेच जर आम्हाला माहिती नसेल आणि असे रुपयाचे सिक्के आम्ही त्याच्यात टाकत असतो तर आमच्या बुद्धीला नमस्कारच. तुझ्या रुपयाला पण नमस्कार आहे आणि तुझ्या बुद्धीला पण नमस्कार आहे. हवीर द्रव्य, आहुती, मख, मखांश भाजा, की त्या मखांश भाजून सॅक्रिफिशियल राईट, त्यागाचा जो संस्कार आहे, दानाचा जो विधी आहे, तो दानाचा विधी या यज्ञामध्ये महत्वाचा आहे. आणि का महत्व आहे त्याचं, कारण त्या दानाद्वारे ती गोष्ट कोणापर्यंत जाणार आहे, भगवंतापर्यंत घेऊन जाण्याचं काम हा अग्नी करतोय. आणि म्हणून वैदिकांनी ऋग्वेदाच्या प्रत्येक मंडलाच्या सुरुवातीला या अग्नीची स्तुती का बरं केलेली आहे. जसं आपण पाहिलं इंद्राला एक वेगळं महत्व आहे, तसं इंद्राचं महत्व आहे, तसंच इंद्रा खालोखाल जर सगळ्यात महत्वाचा देव कोणता असेल. आता इथे काय खाली आणि वर आरोप करण्याची गरज नाही आपल्याला, पण ते सुक्तानुसार सगळ्यात जास्त सुक्त त्याची आली आहे आणि त्याच्यानंतर येते. असा असताना हा अग्निदेव इतका प्रिय का होता त्यांना, त्या अग्नीची इतकी स्तुती का केलेली आहे. आणि तसं पाहायला गेलं तर अग्नी म्हणजे काय, विशेष काहीच नाहीये. 2 दगड एकमेकांवरती कापली की त्या घर्षणाने उत्पन्न झालेली देणगी ती म्हणजे अग्नी.
आणि मग ती थिंकिंग स्वतःमध्ये इतर गोष्टींना सामावत जाते आणि ती वाढत जाते, त्याला आपण आग लागली असं म्हणतो. त्याच्यात आता विशेष काय अग्नी याच्यामध्ये? वायू आहे, जल आहे, नाही का, अग्नी आहे, आकाश आहे, या सगळ्या गोष्टी आहेत, पृथ्वी आहे. पण या इतर गोष्टींचं एवढं गुणगान केलेलं नाहीये वेदांत. ही सगळी पंचतत्व आहेत ना, की ज्या पंचतत्वांनी ही संपूर्ण सृष्टी उत्पन्न झालेली. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, प्रत्येकाने सांगितले. मग ते सांख्य असेल, वेदांत असेल, कोणी असेल, या 5 तत्वांचा सगळ्यांनीच विचार केलेला आहे. आणि मग ही जर 5 तत्वांनी बनलेली सृष्टी आहे, तर त्या 5 तत्वांमध्ये एकट्या अग्नीला एवढं महत्व देण्याची काय गरज होती? आकाश आहे, वायू आहे, पृथ्वी आहे, पाणी आहे, जल आहे. वेदांमध्ये पर्जन्य सूक्त सुद्धा आहे, वेदांमध्ये पृथ्वी सूक्त सुद्धा आहे, नाही का, इतरही आहेत. पण जेवढी अग्नीची सूक्त आहेत तेवढी मात्र इतरांची नाहीये. हे वरून पाहिले पाहिजे. हे आपण कधी तिकडे जाणार आणि कधी या गोष्टी बघणार? आम्हाला आमची रोजची कामं आवडत नाहीयेत, रोजची कामं उरकत नाहीयेत, आणि त्याच्यातून ह्या गोष्टींना कुठून वेळ काढावा, हा आमचा मोठा प्रश्न. आणि मग या प्रश्नाचं उत्तर आम्हाला देणार कोण? याच्यासाठी कधी मला वेळ मिळणार? माझ्या जीवनात या गोष्टींसाठी वेळ आहे का नाही? काय आहे? ऋग्वेद कसा दिसतो, काळा दिसतो, गोरा दिसतो, त्यात काय आहेत? मंत्र कसे आहेत? मंत्र कसे असतात? ऋचा कशा असतात? सूक्त कशी असतात? काय आहे त्याच्यामध्ये? स्वर कसे असतात? त्याच्यामध्ये छंद कसे असतात? त्याचं विभाजन कसं केलेलं आहे? त्याचे वर्ण्य विषय काय आहेत? कोणत्या कोणत्या गोष्टींचं वर्णन त्यांच्यामध्ये आलेलं आहे? हे कधी तर आतापर्यंत मी पाहिलंच नसेल. नुसतं या गोष्टी जरी पाहिल्या नसतील तर त्या वेदांचा अर्थ समजणं आणि तो अर्थ जीवनात उतरवणं हे तर खूप लांबची गोष्ट आहे. दयानंद सरस्वती असतील, बॅक टू दी वेदा. अरे पुन्हा मागे उठा आणि वेदांकडे चला. पण नाही, आम्हाला इंग्रजी वाचणारा खूप भारी वाटतो. आमका काहीतरी इंग्रजीत सांगतोय ना, मग तिकडे सगळे जाऊया. इंग्रजीत सांगणारा भारी वाटतो, पण वेदांकडे जा सांगणारा तो भारी वाटत नाही. नाही हो, त्या वेदांना आणि त्या संस्कृतला क्रय मूल्य नाहीये. बाजार भाव काय आहे? डाऊन मार्केट आहे ते संस्कृत म्हणजे. आणि ज्या दिवशी संस्कृत हे डाऊन मार्केट वाटायला लागलं ना, त्या दिवसापासूनच या समाजाचं अधःपतन झालेलं आहे. टिळक, गोखले, फुले, रानडे, आगरकर, वैखरी हे सगळे लोक पाहिले ना आपण बॅरिस्टर झाले परदेशात जाऊन. पण परदेशात जाऊन बॅरिस्टर जरी झाले, त्या काळात इंग्रजीवरती एवढी कमांड मिळवलेली, एवढं प्रभुत्व मिळवलेलं आहे, पण त्याच्यापेक्षाही जास्त प्रभुत्व आहे संस्कृतावरती. उगाच गीता सारखा ग्रंथ लिहित नाहीये. उगाच ज्योतिषशास्त्र, गणितशास्त्र, संस्कृत या सगळ्या विषयांवरती कमांड त्या माणसांची नव्हती. असे एक लोकमान्य टिळक असतील, आगरकर असतील, रानडे असतील, अगदी त्या काळापर्यंत होतं. पण आज आम्हाला संस्कृत नको वाटायला. आज आमच्या शाळा उघडतो आम्ही, शाळा उघडताना शाळेला नाव काय द्यायचं? नाव तुम्ही आधी काही पण द्या, पण त्याच्या पुढे इंग्रजी मीडियम असं द्या, इंग्रजी माध्यम, इंग्लिश मीडियम स्कूल हे तिथं आलंच पाहिजे. आधी नाव काही पण द्या तुम्ही, पण तिथं इंग्लिश मीडियम स्कूल हे मात्र पुढे दिसलं पाहिजे लोकांना, तर लोक इथे येऊन ऍडमिशन घेत. ही आज आमच्या समाजाची परिस्थिती झाली. अशा या समाजाला
वेदांचं महत्व काय कळणार, त्याला स्वतःला कळणार नाहीये ते महत्व, आणि म्हणून त्यांच्यापर्यंत हा विषय घेऊन जाण्याचं काम माझं आहे. त्या संस्कृतीचा पाईक झालो पाहिजे, तो पाईक होण्याची पात्रता माझ्यात आहे, पण ती पात्रता जर मी वापरली नाही तर मग जीवनाला अर्थ. एखाद्या ठिकाणी म्हणलं ना संस्कृत पाठशाळा, त्याला वाटतं काय आहे, काहीतरी शेंड्या बांधून बसलेले लोक तिथं, धोतर नेसून बसलेले सगळे गावठी गावंडळ लोक, असं त्याला वाटत असतं. पण का संस्कृत शिकणारा माणूस सुद्धा कुठं देऊ शकत नाही का? सुटाबुटात येऊन तो गीता सांगू शकत नाहीये का? नाही, पण आपल्याला ते एक चित्र डोळ्यासमोर उभं झालं, संस्कृत शिकणारा म्हणजे असाच पाहिजे, आणि कायम काहीतरी स्वाहा स्वाहा मंत्र म्हणणारा. नाहीतर आपल्याला वाटतं संस्कृत शिकणारा म्हणजे कुठंतरी पूजापाठ करणारा. काय करतोय तू, संस्कृत शिकतो तुमचा मुलगा? अच्छा, म्हणजे मग कुठंतरी पूजापाठ करत असेल नाही का, उद्या त्याला पूजापाठाची नोकरी मिळेल. आणि काय सांगू तुम्हाला, चांगलं होतो धंदा, त्याच्यामध्ये खूप पैसे मिळतात. संस्कृतचा धंदा म्हणून बघणाऱ्यांचा दृष्टिकोन हा बदलला पाहिजे, आणि त्याच्यासाठी मला उठून या वेदांकडे गेलं पाहिजे, या उपनिषदांकडे गेले पाहिजे, या रामायण महाभारतासारख्या ग्रंथांकडे गेले पाहिजे, या रघुवंशासारख्या काव्यांकडे गेलं पाहिजे, ब्राह्मण आरण्यक उपनिषदांपर्यंत गेलं पाहिजे. तर खऱ्या अर्थानं मला यज्ञ कळेल, तर खऱ्या अर्थानं मला भारतीय संस्कृती कळेल. देवपूजा, संगतीकरणम, मैत्रीकरणम, दानम. म्हणजे आपलं दान म्हणजे काय आहे, मख कावर म्हटलेलं आहे, हवी कावर म्हटलेलं आहे, आहुती देणं कावर आहे यज्ञामध्ये, हा थोडा विचार त्यावेळेस झाला पाहिजे. आणि तो विचार आजच्या या तरुण पिढीने केला पाहिजे. या तरुणांचं काम. पण तरुण तो व्हायला लागला की त्याच्या डोक्यात सगळ्यात पहिली चिंता येते ती म्हणजे नोकरीची. नोकरी झाली की पोराबाळांची, पोराबाळा झाली की त्यांच्या शाळा कॉलेजची, मग उद्या त्यांच्या नोकरीची, त्यांच्या लग्नाची, त्यांच्या मुलाबाळाची चिंता याला आयुष्यभर याच्यातच चाललेलं आहे. बालस्तावत क्रीडारक्त, तरुणस्तावत तरुणी रक्त, वृद्धस्तावत चिंतामग्न, परे ब्रह्मणी कोपी न लग्न, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. अरे मूर्खा, परे ब्रह्मणी कोपी न लग्न, एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या तरी अजून त्या परब्रह्माशी जोडलेला गेलेला नाहीये. म्हणणारे आमचे आचार्य शंकराचार्य. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशयम, या संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे, भज गोविंदम. काय तू पुन्हा पुन्हा फक्त रोज येऊन या रहाड गाडग्यातून पुढे जातोय नाही का? रहाड गाडगा काय करताय, रिक्ता भवंती भरितावरिता रिक्ता. रहाड गाडग्यामध्ये जे वरती रिकामं भांड असते ते खाली येते भरत आहे, आणि खालचं भरलेलं भांड वरती जाऊन रिकामं होत. त्याच्या पलीकडे ते रहाड गाडग काहीच करत नाहीये, तेच चक्र दिवसभर आता चालू असतं. माझ्या जीवनात पण जर हेच असेल, जन्माला येणं, शाळेत जाणं, कॉलेजला जाणं, नोकरी करणं, लग्न करणं, मुलं जन्माला घालणं, त्यांचा शाळा कॉलेज नोकरी मुलं लग्न त्यांची बघणं, आणि शेवटी मरण, ह्याच्या व्यतिरिक्त माझ्या जीवनाला काही सुगंध आहे का? आणि तो जर नसेल तर दुर्लभम भारते जन्म, या भारतात जन्म घेऊन सुद्धा आपल्यासारखा कम नशिबी दुसरा कोणी नसेल. वृथा गतंतरस्य नरस्य जीवनम, भारतात जन्माला येऊन सुद्धा त्या माणसाचं जीवन हे व्यर्थ गेलेलं आहे. मला हा यज्ञ समजला पाहिजे, यज्ञामध्ये त्याग समजला पाहिजे, यज्ञामधला हवी, यज्ञातली आहुती, हवीर द्रव्य, मख, हे समजलं पाहिजे. आणि ते सांगणारी आमची संस्कृती. पण त्या संस्कृती जवळ जाऊन बसायला वेळ कोणाला आहे?
ते सोडून तुम्ही बाकीचं सगळं मला सांगा. नाही हो, तुम्ही ते रघुवंश सांगता ते खूप छान सांगता बरं का, पण ते मला आहे ना टाइम मिळत नाही. सो बिझी शेड्यूल नाही, खूप मला एकदम बिझी शेड्यूल असतंय, त्यामुळे मला जमत नाही. अदरवाईज तुमचं खूप सुंदर. तुला जमत नाही म्हणून तर ही समाजाची अवस्था झालेली. तुला या कामांसाठी वेळ नाही, तुला पहाडावर बसून गप्पा मारायला वेळ आहे, तुला बिड्या फुकायला वेळ आहे, तुला टीव्हीवरती नको ते कार्यक्रम बघायला वेळ आहे, की ज्यांच्यातून जीवनात तुला काही एक गोष्ट घ्यायला मिळत नाहीये तरी तू त्याच्यात वेळ घालवतोय. पण तुला रघुवंश ऐकायला वेळ नाही. ऐकायला वेळ असेल तर त्याच्यात सातत्य नाहीये तुझं. एखाद दिवशी कधीतरी येतोय, कधीतरी जातोय, मनाला वाटेल त्यावेळेस येतोय, मनाला वाटेल त्यावेळेस जातोय. तिथं सातत्य नाहीये. आणि ते वारंवार कालिदासाने यांचं वर्णन केलेलं आहे. यज्वना आणि यज्वना, ज्याने यज्ञाची कायम दीक्षा घेतलेली, इथे सुद्धा अजस्त्र दीक्षा, तो कायम त्या गोष्टीमध्ये रत आहे. दीर्घकाल नैरंतर्य सत्काराने वितो दृढभूमी, त्या गोष्टीमध्ये मी दीर्घकाळ निरंतरतेने, तो दीर्घकाल नैरंतर्य हे आहे का मी, हा विचार केला पाहिजे. आमच्याकडे दीर्घकाळ सुद्धा नाहीये आणि निरंतरता नाही. एखाद दिवशी त्यावेळेस वृत्ती आली, आलो आम्ही रघुवंश ऐकायला. तिथं काही ध्येय नाही आम्हाला. ध्येयहीन जीवनामध्ये हे वेदांचे विचार जर मला भरवायचे असतील, त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न हा झाला पाहिजे. तो प्रयत्न हा कालिदासाने केलेला आहे. आणि कालिदासाने ही संस्कृती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही काव्य रचलेली आहे. त्याला काय कोणी मला कवी कुलगुरू म्हणावं म्हणून मी हे काव्य रचतोय, मला कोणी एवढा पगार द्यावा म्हणून मी एवढं काव्य रचतोय, मला कोणीतरी जुहू बीचवर 4 बंगले बांधून द्यावे, मरीन ड्राईव्हला 4 बंगले द्यावे म्हणून मी हे काव्य रचतोय, अजिबात नाही. ह्याच्यातलं काही एक त्याला नको होतं. त्याला फक्त आणि फक्त प्रत्येक माणूस हा उभा करायचा होता, आणि म्हणून त्याने या रचना केलेल्या. म्हणून तो कवी कुलगुरू झालेला कालिदास. आज आम्ही संस्कृत वाङ्मय वाचलेलाच नाहीये, कालिदास वाचलेलाच नाहीये, तर आम्हाला काय कळणार कोण होता कालिदास. आम्ही कालिदास वाचला तरी कालिदासाचे नुसते नाटक म्हणून वाचतो. कालिदास एक खूप सुंदर नाटककार होता. नाटककाराच्या वर आम्ही त्याला कधी पाहिलेलाच नाहीये ना. तो थोडा विचार करण्यासाठी याचा अभ्यास केला पाहिजे. खूप सुंदर त्याने हे वर्णन केले. मखांश भाजाम मनीषी भी. हे मनीषी लोक सांगतात की या मखाचा जो अंश आहे, मखस्य अंश, तो घेणारा प्रथम देव, प्रथम मान हा तुला दिलेला आहे इंद्रा. हे रघु ज्यावेळेस म्हणतोय त्यावेळेस त्या मख शब्दाचा अर्थ काय आहे, सॅक्रिफिशियल राईट म्हणजे काय आहे. तो एक संस्कार आहे, तो एक विधी आहे, जो विधी त्या यज्ञामध्ये होतो. यज्ञ काय आहे, यज्ञ हा अनेक विधींचा मिळून बनलेला एक पंच आहे, अनेक संस्कारांचा मिळून बनलेला एक संच म्हणजे यज्ञ. त्याला संच म्हणा किंवा अनेक संस्कारांचं मिळून बनलेलं एक साधन आहे. ते साधन म्हणजे यज्ञ, ती गोष्ट म्हणजे यज्ञ. देवपूजा, संगतीकरणम, मैत्रीकरणम, दानम. देवपूजा करण्यासाठी हे दान, देवतेची पूजा करण्यासाठी देवतोद्देशेन मंत्रोच्चारण पूर्वक अग्नौ, नाही का, देवतोद्देशेन मंत्रोच्चारण पूर्वक अग्नौ.
म्हणजे देवतेच्या उद्देशासाठी, देवतेला ती गोष्ट देण्यासाठी, देवतेला ती गोष्ट अर्पण करण्यासाठी मंत्रोच्चाराने जे कर्म केले जाते, कुठे प्रक्षेपित केलं जाते ती गोष्ट? अग्नौ, अग्नीमध्ये, देवतोद्देशी. त्या देवतेला उद्देशून जे अर्पण केले जाते द्रव्य, त्याला हविक द्रव्य म्हणतात. आणि ते कशा प्रकारे अर्पण केले जाते? मंत्रोच्चाराने. नसतच नाही धरलं का टाकलं, धरलं का टाकलं असं नाही, त्याच्या मागे मंत्रोच्चार आहे काहीतरी, मंत्रोच्चाराची शक्ती आहे आणि त्या शक्तीने तो यज्ञ पूर्ण होतो. त्या यज्ञीय क्रियेद्वारे आपण त्या भगवंतापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून हा यज्ञ. आपल्याला वाटेल नाही हा यज्ञ देवपूजा संगतीकरण मैत्रीकरण दानम त्यावेळेस आम्ही ऐकलेलं होतं आणि त्याच्यामध्ये त्या अग्नीमध्ये काही टाकण्याचा विषय झालेला नव्हता, पण तो विषय म्हणून आत्ता आलेला आहे. देवपूजा संगतीकरण मैत्रीकरण दानम. हे दान हा सॅक्रिफिशियल ऍक्ट ज्याला आपण म्हणूया, सॅक्रिफिशियल ऍक्ट किंवा सॅक्रिफिशियल राईट, तो म्हणजे हे मख आहे. आणि या मखामध्ये मला एक एक द्रव्य हे भगवंताला द्यायचे. आणि भगवंताला का बरं द्यायचंय, कशासाठी द्यायचंय? हे संपूर्ण सृष्टी तर त्यानेच निर्माण केलेली आहे. म्हणून आपण मग काय म्हणतो देताना? त्वदीय वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पयेत्. आता देवा तू जी निर्माण केलेली गोष्ट आहे तीच मी काय करतोय? तुला देतोय. आता त्यानेच निर्माण केलेली गोष्ट त्याला देण्यात काही आनंद आहे का? आईने स्वयंपाक केलाय आणि तो आईने केलेला स्वयंपाक परत आईला आपण दिला, त्याच्यात तिला जास्त आनंद आहे की आपण स्वयंपाक करून ते 2 घास आईला खाऊ घाललं, त्याच्यात तिला जास्त आनंद आहे. कधीतरी आपण करतो महिन्यातून आठवड्याकाठी एखाद्या वेळेस, चला मला डाळ भात येतोय ना, आम्ही डाळ भात करतो. चला मला खिचडी भात येतोय ना आणि तुला देतो. नाही येते मला पंचपक्वान्न, नाही येते मला 56 भोग, पण जे येत आहे देवा ते मी करतो आणि ते तुला देतो. त्याच्यात देव आनंद होतोय. ते देण्याचं साधन, ते देण्याचा विधी, ते देण्याचा संस्कार जो आहे तो या यज्ञातला संस्कार आहे. त्याला मख म्हटलं, त्याला हवी म्हटलं, त्याला आहुती म्हटलं. यज्ञामध्ये मला अग्नीमध्ये आहुती द्यायची. कशाची आहुती द्यायची हा विचार झाला पाहिजे. आपल्याला वाटतं आहुती म्हणजे जे तेल तूप त्याच्यात टाकतायत, धान्य जे काय टाकत असतील ती आहुती, आणि झालं मग यज्ञ पूर्ण झाला. असा यज्ञ होतो का? किंवा असा यज्ञ ऋषीमुनींना अपेक्षित आहे का? आज होतही आपल्याला, पण तो यज्ञ ऋषीमुनींना अपेक्षित आहे का? हा विचार झाला पाहिजे. तो विचार करण्यासाठी या संस्कृतीने सांगितलेल्या ग्रंथांचा, संस्कृतीने उभ्या केलेल्या या विचार प्रणालीचा अभ्यास करणं हे महत्वाचं आहे. तर आपल्याला मखांश भाजा देवतांना का बरं ही गोष्ट द्यायची हे त्यावेळेस कळेल. आहुती का बरं द्यायची? हवीर द्रव्य, त्याने सगळ्या गोष्टी, सगळी द्रव्य त्याने निर्माण केलेली आहेत. मग ती द्रव्य परत त्याला कशाला द्यायची? हा विचार तिथं ज्या संस्कृतीने अगदी बारकाईने केलेला आहे ती ही भारतीय संस्कृती. हा विचार झाला पाहिजे. असो आपण सगळे त्याच्यासाठी एकत्र येतोय, हा विचार करतोय आणि हा विचार करत करतच आपण सगळे सुद्धा त्यांच्या मार्गावरती चालण्याचा प्रयत्न करतोय. हळूहळू आज ना उद्या आपण त्या रस्त्यावरती येऊ. सध्या कुठेतरी आपण जंगलामध्ये भटकतोय, जिथं पाऊल वाटा येणे काही नाहीये, पण हळूहळू आपण त्या पाऊल वाटेवरती येऊ आणि त्या पाऊल वाटेद्वारे कुठेतरी आपण हायवेवरती येऊ, त्या राजमार्गावरती येऊ. त्याच्यासाठी चाललेला हा प्रयत्न आहे. असो प्रयत्न करत राहूया. वेळ झालेली
उद्या पुन्हा भेटू आणि पुढच्या विषयाचं चिंतन करूया.